नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय सप्तपदी भाग 51. मागच्या भागात आपण पाहिले हर्ष हॉलमध्ये बसून TV बघत होता. न्यूजचे चॅनल सुरू केले पण लक्ष नव्हतंच त्याचं. मम्मासोबत बोलावं का या विषयावर. तिला तर सगळं माहीत असेल. कुठेतरी काहीतरी घोळ आहे हे मात्र नक्की. याचा संबंध माझ्या ॲक्सिडेंटशी तर नाही ना, हर्ष मनातच विचार करत होता. आता बघूया पुढे. हर्ष बेडरूममध्ये एरजाला घालत विचार करत होता. त्याच्या मनाला मंजिरीचं बोलणं पटत नव्हतं. बाळ होणार नाही म्हणजे का? असं काय झालं तिला? एकतर ती क्लिनिकला जायलाही नकार देते. एवढीच नाजूक गोष्ट आहे की तिला ओरडून विचारूही शकत नाही. आधीच तिची अवस्था अशी, रडते सारखी. त्याने त्याच्या ट्रीटमेंटची फाईल कपाटातून काढून त्याच्या बॅगमध्ये भरली. तेवढ्यात मंजिरी त्याच्यासाठी चहा घेऊन आली. खाली का नाही आलात? मला वाटलं कामात असाल म्हणून मी चहा घेऊन आले वरती. ती आजूबाजूला नजर फिरवत म्हणाली. तिला वाटलं लॅपटॉप असेल पण तो काही तिच्या नजरेस पडला नाही. काय शोधतेस? मी नव्हतो कामात. असंच. लक्षातच नाही आलं माझ्या खाली जायचं. काही ऑफिसचं टेन्शन आहे का हर्ष? ती त्याच्याजवळ येऊन म्हणाली. नाही. हो आहे थोडंसं, तो अडखळत म्हणाला. मला तर काही सांगितले नाही. मला माहीत असायला हवे ना. फार काही नाही. बरं, तू खरंच सेकंड ओपिनियन घ्यायला नाही येणार आहेस का डॉक्टरकडे? हर्ष तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. कशाला अविश्वास दाखवायचा ना डॉक्टरवर? ते खोटे कशाला सांगतील? मंजिरी खाली बघत म्हणाली. माणसं असतात ना ती, देव थोडीच. चुका तर होऊच शकतात ना त्यांच्या हातून. हर्ष तिची हनुवटी बोटांनी धरून म्हणाला. मला नाही वाटत काही चुकलं असेल. मंजिरी म्हणाली. ठीक आहे, तू म्हणतेस तर विश्वास ठेवतो मी, हर्ष म्हणाला. त्याला अरुंधतीसोबत बोलायला वेळ मिळत नव्हता. जे काही बोलायचं मंजिरीच्या माघारी बोलावे लागणार होते. मंजिरी, मला जरा एका क्लायंटला भेटायचं आहे. मी तिथून सरळ ऑफिसला येणार आहे. तू ड्रायव्हरला घेऊन ये, हर्ष म्हणाला. ठीक आहे, नाश्ता तयार करते, खाऊन जा. मंजिरी खाली निघून गेली. हर्षने त्याचं आवरलं. खाली येऊन नाश्ता केला आणि मंजिरीला आणि अरुंधतीला बाय करून तो निघून गेला. ड्रायव्हरला सोबत घेतले नव्हते. तो स्वतःच ड्राईव्ह करत होता. त्याने फोनवरून डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली होती. तो सरळ हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टर जोशी त्यांनी त्याचा इलाज केला होता. हां, बोला मिस्टर इनामदार, कशी आहे तब्येत? हर्षसोबत हात मिळवत डॉक्टर जोशी म्हणाले. मी अगदी ठणठणीत आहे, हर्ष म्हणाला. तसं असेल तर छानच, पण ठणठणीत माणसं आमची आठवण काढत नाहीत. डॉक्टर हसून म्हणाले. हर्षही हसला. नाही, कधी कधी काढावी लागते, नाहीतर सिरियस व्हायची वेळ येते ना, हर्ष म्हणाला. हो, तेही आहेच म्हणा. बोला, काय काम काढलं? माझ्यावर काय काय ट्रीटमेंट करण्यात आली ते मला समजून घ्यायचं आहे डॉक्टर. हर्ष त्याची फाईल डॉक्टरांकडे देत म्हणाला. का? काही डाऊट आहे का मिस्टर इनामदार? नाही, तसं काही नाही. तरीही सगळं जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे. डॉक्टरांनी हर्षला ट्रीटमेंटबाबत डिटेलमध्ये माहिती सांगितली. तुमच्या कमरेच्या खालील भागाला खूप मार लागला होता. आम्ही तुमचा पाय कसाबसा वाचवला. हिप्सची हड्डी डॅमेज झालेली होती आणि हो, तुम्ही वडील नाही होऊ शकत. हर्ष ऐकून स्तब्ध झाला. त्याला काय बोलावे सुचत नव्हते. हे सगळं तुम्ही माझ्या पत्नीला सांगितलं? हो, आम्हाला कल्पना द्यावीच लागली. त्यांनीच तुम्हाला सांगण्यास मनाई केली, पण कधी ना कधी माहीत होणारच होतं. आणि काळजी नका करू. तुम्ही तुमचं वैवाहिक आयुष्य उत्तम रीतीने जगू शकता, डॉक्टर म्हणाले. यावर काही इलाज नाही का डॉक्टर? नाही मिस्टर इनामदार. तेव्हा तुमचा जीव वाचला हीच फार मोठी गोष्ट आहे. क्रिटिकल कंडिशन होती तुमची. हर्षला सगळं ऐकून अगदी धक्काच बसला. त्याने फाईल हातात घेतली आणि जायला निघाला. आर यू ओके मिस्टर इनामदार? हो, मी ठीक आहे, येतो मी. हर्ष बाहेर जायला निघाला. सावकाश जा मिस्टर इनामदार, डॉक्टर म्हणाले. ओके. हर्ष बाहेर आला आणि गाडीजवळ डोकं धरून उभा राहिला. त्याला काही सुचत नव्हते. थोड्या वेळाने तो गाडीत बसला आणि सरळ घरी आला. अरुंधती घरीच होत्या. हर्ष, तू परस्पर ऑफिसला जाणार होतास ना? मंजिरी तुझा टिफिन घेऊन गेली अरे, अरुंधती म्हणाल्या. नाही, नको, मला भूक नाही. हर्ष तणतणत आत निघून गेला. हर्ष, अरे काय झालं तुला? अरुंधतीचं ऐकायला तो थांबला कुठे. बेडरूमचं त्याने जोरात आपटले आणि आतून कडी लावून घेतली. अरुंधती त्याच्या छातीत मात्र धडधड होत होती. अरुंधती दाराच्या बाहेरून त्याला आवाज देत होती, पण तो कसला ऐकतोय. एकतर कळायला मार्ग नाही, तो झालं की काय. तासभर वाट बघून अरुंधतीने मंजिरीला सांगितले. ती लगेचच घरी परत आली. काय झाले मम्मा? अगं, आला तेव्हापासून असा दार लावून बसलाय. जेवत पण नाही आणि दारही उघडत नाही आहे. कधी आलेत घरी? तू गेल्यावर तासाभरात. काही भांडण नाही ना झालं तुमचं? अरुंधती म्हणाल्या. नाही मम्मा, असं काही नाही. कुठल्या तरी क्लायंटला भेटायला गेले होते ते, मंजिरी म्हणाली.
तो असं बिझनेसचा राग घरी कधीच काढत नाही, कारण काहीतरी वेगळं दिसतंय, अरुंधती म्हणाल्या. मी बघते मम्मा. हर्ष, मी आले, दार उघडा ना. मंजिरी बेडरूमच्या बाहेरून आवाज देत होती, पण तो काही रिस्पॉन्स देत नव्हता. ती बराच वेळ दार वाजवत होती. शेवटी वैतागून त्याने दार खोललं. काय झालं हर्ष? तिने काळजीने विचारले. तुला काय करायचं आहे? मला काहीही झालं तरी, तो रागाने म्हणाला. त्याचा तो लालबुंद चेहरा बघून मंजिरी चांगलीच घाबरली. हर्ष, काय झालं? असं का बोलताय? मंजिरी जरा घाबरतच विचारत होती. हर्षने तिच्याकडे पाठ करून भिंतीवर जोरात हात आपटला. हर्ष, जेवायला या खाली, मंजिरी म्हणाली. काही नको, मला भूक नाही, हर्ष चिडून म्हणाला. मंजिरीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. काय झालं हर्ष? कशासाठी रागवलात? मंजिरी म्हणाली. तो काहीच बोलला नाही, तिच्याकडे बघितले सुद्धा नाही. तुम्ही सांगणार नाही तर कळणार कसं मला? मंजिरी उदासपणे म्हणाली. देवी आहेस ना, न समजायला काय झालं? हर्ष कुत्सितपणे म्हणाला. का असं कुठं बोलताय हर्ष? कशाचा राग आला तुम्हाला? मंजिरी आता रडू लागली. हर्षला तिच्या रडण्याचाही काही फरक पडला नाही. तिने हात धरून त्याला स्वतःकडे वळवले. काय चुकलं माझं? काहीच नाही चुकलं तुझं. तुझं काही चुकूच शकत नाही. माझंच चुकलं सगळं. तो तिच्या खांद्याला धरून तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. किती चिडून बोलत होता तो. ती पाणी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्या डोळ्यात बघत होती. हर्ष, दुखतंय मला, मंजिरी विव्हळत म्हणाली. त्याने तिच्या खांद्याला जोरात पकडले होते. त्याने झटक्यात तिला सोडून दिले. ती झटक्यात बेडवर बसली. काय काय गरज होती तुला खोटं बोलायची? का तुला एवढी महान बनायची हौस आहे? हर्ष तिच्याकडे रोखून बघत म्हणाला. मंजिरीचं लक्ष टेबलवर पडलेल्या फाईलकडे गेले. तिच्या लक्षात आले, सत्य त्याला कळलंय ते. तुम्हाला कधी कळलं? माझा हेतू तो नव्हता. का? तुला वाटलं मला तू मूर्ख बनवू शकतेस, मला काहीच कळणार नाही, हर्ष रागाने म्हणाला. नाही हर्ष, तुमची तब्येत फार क्रिटिकल होती, हे सत्य तुमच्या जीवावर बेतले असते. मंजिरीने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. जाऊ द्यायचं ना, मेलच असतो ना, आणखी काय होणार होतं, हर्ष चिडून म्हणाला. मंजिरीने तोंडावर हात ठेवला आणि ती धावतच खाली आली. अरुंधती हॉलमध्ये सोप्यावर बसल्या होत्या. काय झालं मंजिरी? अरुंधती विचारत होत्या. ती धावत येऊन त्यांच्या कुशीत शिरली आणि जोरजोरात रडू लागली. अरुंधती तिच्या डोक्यावर हात फिरवत होत्या. तिला रोडून मोकळं होऊ देत होत्या. तिचा रडण्याचा भर ओसरला. काय झालं बाळा? अरुंधती तिला थोपटत विचारू लागला. मम्मा, त्यांना कळलं आहे आपल्या लपवलेली गोष्ट. खूप रागात आहेत हर्ष, मला नाही पेलवत त्यांचा हा राग, मंजिरी नाक वर ओढत म्हणाली. कळणारच होतं एक दिवस, पण बाहेरून कळलं म्हणून वाईट वाटले त्याला, अरुंधती तिला समजावत म्हणाल्या. त्याचा राग ओसरू दे, तोपर्यंत काही समजावून सांगायचा प्रयत्न करू नकोस. पण ते कसं बोलत आहेत, मेलोस असतो ना म्हणून, आपला जराही विचार करत नाहीत. रागात आहे ग तो, चूक कळली की सॉरी म्हणेल. कळतंय मला, पण मम्मा तुम्ही सांगा ना त्यांना समजावून, मी नाही मुद्दाम असं केलं, मंजिरी उसासा देत म्हणाली. हो सांगते, तू शांत हो आधी, त्याचा राग कमी झाला की सांगते. मंजिरी शांत व्हायचा प्रयत्न करत होती. कितीतरी वेळ ती तिथेच तशीच सोप्यावर बसली होती. कुणाच्याही पोटात अन्न नव्हते, सगळे आपापल्या दुःखात. अरुंधती स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या. संध्याकाळ झाली. मंजिरी उठ, देवाजवळ दिवा लाव, अरुंधती म्हणाल्या. हो. ती उठली आणि देवाजवळ दिवा लावला, चहा ठेवला. 3 कप घेऊन ती बाहेर आली. मम्मा, त्यांना चहा द्या ना, माझी नाही हिंमत होत आहे, मंजिरी म्हणाली. हर्ष अजूनही रूममध्येच होता. नको घाबरू, जा, चल मीही येते. मम्मा नको, ती नजर रागाची नाही पेलवत म्हणाला, मंजिरी म्हणाली. चल सगळे तिथेच घेऊ चहा. अरुंधतीने हातात ट्रे घेतला आणि पुढे निघाला. मंजिरीही आली मागे. अरुंधतीने दार वाजवले, पण दार असंच लोटलेलं होतं. हर्ष शून्यात नजर लावून सोप्यावर बसला होता. हर्ष, चहा घे, अरुंधती म्हणाले. तो काहीच बोलला नाही. तिने जवळच टिपाईवर त्याचा कप ठेवला. त्याने दोघींकडे दुर्लक्ष केले. थोड्या वेळाने त्याने कप हातात घेतला तेव्हा कुठे मंजिरी आणि अरुंधती चहा प्यायला लागल्या. हर्ष, बोलणार नाही आहेस का माझ्याशी? अरुंधती त्याच्यासमोर बेडवर बसत म्हणाल्या. त्याच्याकडे बघत बोलत होत्या. नाही, मला तुझाही राग आलाय. तूही सामील आहेस ना हिला, हर्ष वैतागत म्हणाला. ठीक आहे, नको बोलूस, आम्हाला आहे ना सवय तुझ्या जीवघेण्या रागाची. असाच रुसून बसला होतास. आम्ही वाट बघत होतो तू शुद्धीवर येशील म्हणून. प्राण गळ्यापर्यंत आला होता आमच्या. थोडी कळ आताही सोसू, शुद्धीवर आलास की बोल, अरुंधती शांतपणे म्हणाल्या.
का आठवण काढून देतेस? मला माहीत आहे, पण त्याची परतफेड आता तुम्ही दोघी अशी करणार आहात का? हर्ष चिडून म्हणाला. कशी? काय केलं नेमकं आम्ही? सांगशील तरी का? काय गुन्हा केला? अरुंधती म्हणाले. परत परत मला तेच नको बोलायला लाग. आणि या तुझ्या लाडक्या लेकीला सांग, जास्त महान बनायचा प्रयत्न नको करत जाऊस म्हणून. राग राग नुसता राग. काय मिळतं रे असं राग राग करून? काही गोष्टी शांतपणे बसून बोलता येतात. असं राग डोक्यात घालून घेतल्याने प्रश्न नाही सुटत हर्ष, अरुंधती म्हणाल्या. चल मंजिरी, करू दे त्याला राग राग. आणि हो, जेवायला खाली ये. आवाज देते मी स्वयंपाक झाला की. असं भरल्या घरात उपाशी राहणं मी खपवून घेणार नाही. अरुंधती जरबीने बोलल्या आणि खाली निघून गेल्या. हर्ष काहीच न बोलता मुकाट्याने खाली बघत होता. आईला जेवणावर राग काढलेला चालत नसे हे माहीत होतं त्याला. सकाळी सर्वांचा उपास झाला हेही कळलं. तो जेवणाच्या वेळी आधीच खाली आला आणि डायनिंगवर येऊन बसला. बोलणं मात्र बंदच होतं. जेवण करून मुकाट्याने तो रूममध्ये निघून गेला. मंजिरीने आवराआवर केली. रूममध्ये गेला तेव्हा हर्ष झोपलेला. झोप लागली होती की नाही कुणास ठाऊक. पांघरून घेऊन पडला होता. मंजिरीही एका साईडने झोपून गेली. आज 4 दिवस झाले तरी दोघांचा अबोलाच होता. हर्ष अरुंधतीसोबत एखाद दुसरा शब्द बोलायचा, पण मंजिरीसोबत चकार शब्द नाही. मंजिरीला हा अबोला फार जीवघेणा वाटत होता. तिच्या जीवाची घालमेल होत होती. हर्षची अवस्था काही वेगळी थोडीच होती, पण इगो आड येत होता. मम्मा, मी आईकडे जाऊन येऊ का 2 दिवस? मंजिरी म्हणाली. का गं, आठवण आली आईबाबांची? आताच राहून गेले तिथे, पण माहीत नाही, पण वाटतंय जावंसं. मंजिरी खाली मान घालून म्हणाली. अगं जा, एवढं सगळं घडून गेलं, मानसिक थकवा येतोच ना गं. त्यात हर्षचं असं वागणं. जा, निवांत राहा 2 दिवस. इथली काळजी नको करूस. अरुंधती तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या. थँक्यू मम्मा. मंजिरी त्यांना मिठी मारत म्हणाली. बस बस, फॉर्मॅलिटी नकोच करू. आणि हर्षला सांग जाणार आहेस ते. सांगते. खडूस कुठले, मंजिरी पुटपुटली. हर्ष रात्री घरी आला तेव्हा मंजिरी बॅग भरत होती. हर्षचं लक्ष गेलं. तो विचारणार तोच त्याच्या लक्षात आले. आपण रुसलोय ते. तो वॉशरूममध्ये निघून गेला. फ्रेश होऊन आल्यावर मंजिरीने त्याला ती काही दिवस आईकडे जाणार असल्याची कल्पना दिली. त्याने काही रिस्पॉन्स दिला नाही. मंजिरीला फार वाईट वाटले. तो खाली जेवायला या असं सांगून खाली निघून गेली. हर्ष थोड्याच वेळात जेवायला आला. जेवताना कुणीच काही बोलत नव्हते. जीवघेणा अबोला. मंजिरी, तुझी जायची तयारी झाली का? अरुंधती शांतता भंग करत म्हणाल्या. हो, झाली आहे, मंजिरी म्हणाली. हर्षला सांगितलेस की नाही? तुमचं परस्पर ठरलं आहे ना, मला सांगायची काय गरज आहे? हर्ष बोलला. त्याच्या बोलण्यातून राग व्यक्त होत होता. अरुंधतीने त्याला काही उत्तर देण्याचे टाळले. जेवण करून ती मुकाट्याने रूममध्ये गेल्या. मम्मा, त्यांना राग आला का विचारले नाही म्हणून? मंजिरी म्हणाली. असू शकतं, पण बोलत नाही ना तो तुझ्याशी. तू लांब गेलीस की समजेल. जा तू बिनधास्त, काही काळजी करू नकोस, अरुंधती म्हणाल्या. मंजिरी जायला तयार झाली, पण मनात रुखरुख होतीच. तरीही हर्षचा अबोला सहन होत नव्हता. नेहमी कॉमेडी करणारा, हसत खेळत आणि रागवत राहणारा असा गप्प गप्प असल्यावर. सकाळी हर्ष ऑफिसला गेल्यावर मंजिरी तिच्या आईकडे जायला निघाली. अरुंधतीने तिला गाडी घेऊन जायला सांगितले, पण ती गाडी घेऊन न जाता कॅब करून गेली. इकडे हर्ष संध्याकाळी घरी आला. दारात पाय टाकताच त्याला आठवलं मंजिरी बाहेर जाणार होती. घरात जीवघेणी शांतता जाणवायला लागली. रूममध्येही त्याला करमत नव्हते. ती बोलत नसली तरी सतत आजूबाजूला असायची. त्याला आता सवय झालेली तिची. त्याच्या ॲक्सिडेंटपासून तर ती अगदी सावलीसारखी त्याच्यासोबत होती. त्याने आपला लॅपटॉप काढला आणि कामाला लागला, पण त्याचे मन कामातही लागत नव्हते. तो हॉलमध्ये येऊन बसल्या, पण अरुंधती आपल्या रूममध्येच होता. हर्ष त्याच्या रूममध्ये आला. मम्मा, बरं वाटत नाही आहे का? काय एकटीच बसलीस रूममध्ये? हर्ष म्हणाला. बरी आहे मी, बसले सहजच. तसंही मंजिरी नाही तर बाहेर येऊनसुद्धा करमणार नाहीच. त्यापेक्षा इथेच बरं. TV बघत बसायचं ना तिथे, हर्ष म्हणाला. TV माझ्या रूममध्ये पण आहे हर्ष, पण माझं मन नाही लागत आहे आज, अरुंधती हसून बोलल्या. मी आहे ना, माझ्याशी बोल. तू आजकाल फार कमी बोलतोस ना माझ्याशी. रुसवा जायचा आहे ना बाबा तुझा, अरुंधती म्हणाल्या. सॉरी ना मम्मा, तुझ्यावर नाही रुसलोय गो मी, पण तू मंजिरीला साथ देतोस म्हणून. हर्ष तिच्याजवळ येऊन गळ्याभोवती हात घालून म्हणाला. का नाही देणार तिची साथ? तिची बाजू पटते मला म्हणूनच देते ना. उगाच कुणाच्या बोलण्यात येऊन वाहावत जाणाऱ्यातली आहे का मी? काय चुकलं तिचं सांग ना, अरुंधती म्हणाल्या.
तुला माहीत आहे ना मम्मा, एवढी मोठी गोष्ट तिने लपवली माझ्यापासून. हर्ष बेडवर बसत बोलला. अरुंधतीही त्याच्याजवळच बसल्या होत्या. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका.